हो, एकंदरीत काय सांगाल महाराष्ट्रामध्ये परिषदची निवडणूक आहे. भाजपला कसं बघता तुम्ही? 16 ठिकाणी निवडणूक आहे, तर एका ठिकाणी जे आहे बावनकुळेंच्या जागेवरती बायपोल आहे. कसं बघता एकंदरीत संपूर्ण चित्र महाराष्ट्रात? एकूण 17 जागेवर विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या अलायन्स ते संपूर्ण 17च्या 17 जागा या निवडणुकीमध्ये जिंकून येणार आहे. त्याचे मुख्य कारण असं आहे का देवेंद्र फडणवीस साहेबांनी या महाराष्ट्राच्या विकासाच्या माध्यमातून संपूर्ण चित्र बदललेलं आहे. ज्या ज्या महानगरपालिकेमध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्या सगळ्या जिल्ह्याचा अगर आपण विचार केला तर संपूर्ण डेव्हलपमेंट करण्याचं काम, सगळ्याला विश्वासात घेऊन करण्याचं काम आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये 17चे 17 उमेदवार हे भारतीय जनता पक्ष आणि अलायन्सचे या ठिकाणी निवडून येतील, ज्यांचा आम्हाला खास विश्वास आहे. हो, दुसरीकडे अगर बघितलं गेलं तर ग्रामपंचायतच्या जे निवडणुका लागणार आहेत त्याला घेऊन मुख्य निवडणूक आयोगाने असं एक निर्देश दिलेले आहे की 50%च्या वर आरक्षण केला ओबीसीचा निवडणुकामध्ये ओबीसीचं आरक्षण कमी करण्यात येईल. कसं बघता या संदर्भात? नाही, मागच्या वेळेसच आपल्याला माहित असेल का सुप्रीम कोर्टाने स्पष्ट रूपाने आदेश दिले होते का 50%च्या वरचं आरक्षण जाऊ नये आणि त्यामुळेच आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि निवडणूक आयोगाने जे आता घोषित केलं आहे का 50%च्या वरचं अगर आरक्षण गेलं तर त्या निवडणुका घेता येणार नाही. हा सर्व विषय निवडणूक आयोगाच्या हाती नसून तर हा सर्व विषय सुप्रीम कोर्टाच्या हाती आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या हाती आहे. आणि म्हणून हे खरं आहे का ओबीसी हा घटक फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आहे. 52%च्या वर तो ओबीसी या महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून आजची अशी वेळ आहे का बा हे आरक्षण वाढलं पाहिजे ओबीसीचं. आणि म्हणून निवडणूक आयोगाने किती म्हटलं अखेर त्यांची बंधन आहे का सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने ते निवडणुका घेऊ शकतात. आणि नगरपंचायतच्या निवडणुका असो त्या ग्रामीणच्या कोणत्याही निवडणुका असो त्या नियमानुसार सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स अनुसारच त्या ठिकाणी निवडणुका होणार आहे. आणि म्हणून या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्या, कारण जनप्रतिनिधी म्हटलं तर अलगच फरक पडते, प्रशासक म्हटलं तर अलग फरक पडते, कारण जनतेले विश्वास हा जनप्रतिनिधीवर राहते. ते छोटे मोठे कामं त्या भागातले करतात आणि म्हणून निवडणूक आयोगाने कुठंतरी याचा मार्ग काढून या निवडणुका घेणे हे अत्यंत गरजेचे आहे. याला घेऊन काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी असं म्हटलेलं आहे की आरक्षणाला घेऊन ओबीसीच्या आरक्षणाला घेऊन संविधानामध्ये बदल केला पाहिजे, त्यासाठी काँग्रेस समर्थन करेल. कसं बघताय? असं आहे, विजय वडेट्टीवार हा कागजी घोडा आहे. विजय वडेट्टीवार यांची पक्षामध्ये किती चालते हे भगवान जाणे, परंतु तुम्ही अनेक वर्षापासून पाहता विजय भाऊ कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर बोलण्याचा प्रयत्न करते. त्यांच्यापाशी कसल्याही प्रकारचे डॉक्युमेंट राहत नाही, कसल्याही प्रकारचं एव्हिडन्स राहत नाही आणि येऊन जाऊन मीडियामध्ये आपण कसं आलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सरकारवर जे आरोप ते वारंवार करत राहतात. आजपर्यंत विजय भाऊने आजपर्यंत एकही आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवले नाही आणि म्हणून ते ओबीसीचा प्रश्न ते उचलतात. ते स्वतः ओबीसीचे मंत्री होते, अनेक वर्ष ते मंत्री राहिले, त्यांनी एक तरी काम ओबीसीच्या याच्यासाठी त्यांनी केलं आहे का हे तरी त्यांनी दाखवून द्यावं. या राज्यामध्ये ओबीसीला जास्त महत्व कोणी दिलं असेल, ओबीसीचे प्रश्न सगळ्यात जास्त कोणी सोडवले असेल तर हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडवलेले आहे. आणि म्हणून या निवडणुकीच्या संदर्भात ओबीसीला कमी आरक्षण जाईल, याला कमी आरक्षण जाईल, याच्या बदले त्यांनी काहीतरी मार्ग त्याच्यातला सुचवण्याची आवश्यकता आहे. परंतु प्रत्येक कामामध्ये ते राजकारण करतात, प्रत्येक कामामध्ये जे नाही उलटसुलट बोलतात, कसल्याही प्रकारचे त्यांच्यापाशी डॉक्युमेंट राहत नाही, पुरावे राहत नाही. आणि म्हणून काँग्रेसचा एवढा सिनियर नेता
जो अशा प्रकारचे वर्षनगर करत असेल तर काँग्रेसले सिर्फ मीडियाद्वारे त्यांची फोटो चमकते, लेकिन ते या कामामध्ये टोटली झिरो आहे. आणि म्हणून विजय भाऊनी बोलताना जरा संविधानाची बी त्यांनी अभ्यास करायला पाहिजे, सर्वोच्च न्यायालय हायकोर्टाचा बी अभ्यास करायला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून फडणवीस साहेबांनी स्पष्ट रूपाने सांगितलं, जे संविधान, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांचे जे काही गाईडलाईन्स असेल त्याप्रमाणे आपण त्याच्या बाहेर जाणार नाही. संविधानाचे रक्षण करूनच आपण हे सगळ्या गोष्टीचे प्रश्न आपण सोडवणार. हो, एक दुसरा प्रश्न असा होता की पूर्व नागपूरमध्ये 8 एकरमध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची भव्य निर्मिती होणार आहे. काय सांगाल, एकंदरीत आणि किती वेळात हा पूर्ण होईल? पूर्ण वाठोड्यामध्ये 8 एकर जागेवर हा गडकरी साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. एक चांगलं इंटरनॅशनल लेवलचं क्लब व्हावं, सगळ्या नागरिकाला त्या माध्यमातून त्यांना सुविधा मिळावी, अशा प्रकारचे एक प्रोजेक्ट त्यांनी आपल्या हाती घेतला आहे. आणि त्याची गती आता धीरे धीरे वाढत आहे. काही आरक्षणाचे मुद्दे होते ते महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव गेला. महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव सादर झाल्यानंतर या क्लबची पुढची कारवाई त्या ठिकाणी सुरू होईल आणि देशातलं आणि महाराष्ट्राचं एक चांगलं क्लब या ठिकाणी निर्माण व्हावं, हे गडकरी साहेबांनी या ठिकाणी त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट असून आणि ते लवकरात लवकर कसं करता येईल त्या दृष्टिकोनातून सगळेच लोक प्रयत्न करत आहेत.